नमस्कार मित्रांनो, मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन गोष्टी शिकण्यासाठी मराठी नेट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल. चला तर मित्रांनो, सुरू करूयात. मित्रांनो, आपणा सर्वांना माहीतच आहे, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अर्थात स्कूल क्वांटिटी असेसमेंट अँड ॲश्युरन्स फ्रेमवर्क अर्थात SQF स्क्वॅप अंतर्गत आपल्याला शाळेचे सेल्फ ॲसेसमेंट अर्थात स्वयंमूल्यमापन करायचं आहे. यामध्ये अनेक क्षेत्र आहेत. या सर्व क्षेत्रांचा आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. यामध्ये बघा, सुरुवातीला पहिलं क्षेत्र आहे अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन. बघा, ह्याच्यामध्ये विविध मुद्दे आणि उपमुद्दे आहेत. या सर्व उपमुद्द्यांचं आणि मुद्द्यांचं आपल्याला या ठिकाणी स्वयंमूल्यमापन करत असताना हे मुद्दे विचारात घ्यायचे आहेत. व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते मुद्दे पाहू शकतात. याचा आपण स्क्रीनशॉट देखील काढू शकतात. बघा, पुढचं क्षेत्र आहे पायाभूत सुविधा. शाळेमध्ये वर्गखोल्या असतील, ग्रंथालय, प्रयोगशाळा असेल, मुख्याध्यापक कार्यालय असेल, आरोग्यसेवा असतील, पाणी असेल, पिण्याची पाण्याची व्यवस्था असेल, फर्निचर असेल, सुरक्षा असेल, क्रीडांगण असेल, त्यानंतर वसतिगृह असेल, उपाहारगृह, कॉम्प्युटर लॅब असेल, ICT लॅब असेल, शाळा प्रवेश योग्यता. ह्या क्षेत्र क्रमांक 2 मध्ये याचा आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे, पायाभूत सुविधा. बघा, क्षेत्र क्रमांक 3 आहे मानवी संसाधने आणि शालेय नेतृत्व. शाळेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असतात. त्यामध्ये काही नॉन टीचिंगचेही कर्मचारी असतात. त्या सर्व कर्मचाऱ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी माहिती भरत असताना उल्लेख करायचा आहे. सोबत काही फोटोचे पुरावे देखील जोडायचे आहेत. बघा, पुढचं 4 नंबरचं क्षेत्र आहे समावेशित पद्धती आणि लिंग समूह आहे. ह्याच्यामध्ये अडथळामुक्त वातावरण असलं पाहिजे, खेळयुक्त मनोरंजनयुक्त सुविधा असल्या पाहिजेत, वाहतूक सुविधा आहे, शाळाबाह्य विद्यार्थी विरहित शाळा आहे, दिव्यांग विद्यार्थी आहे, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादीचे माहिती भरायची आहे. मुलांच्या बोलीभाषा, मुलींना शिक्षणाच्या सर्व क्षेत्रात समान संधी, हे क्षेत्र क्रमांक 4 मध्ये भरायची आहे माहिती आपल्याला. बघा, क्षेत्र क्रमांक 5 आहे व्यवस्थापन, संनियंत्रण आणि प्रशासन, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट, शाळा संनियंत्रण. याच्यामध्ये मुख्याध्यापकासंबंधी हे बाबी आहेत: दृष्टी, ध्येयविधान, संस्थात्मक नियोजन, प्रभावी समन्वय. बघा, संबंध व्यवस्थापन, शिक्षक असतील, कर्मचाऱ्यांचे संबंध असेल, पालक शिक्षक यांचे संबंध, शिक्षक समाज यांचे संबंध, शिक्षक विद्यार्थ्यांचे संबंध कसे आहेत, उपक्रमाचे आयोजन, माहितीचे अभिलेख जे काय रेकॉर्ड्स आहेत ऑफिसमधले, त्याचं मॅनेजमेंट, देखभाल व जतन करणे, मौखिक आभासी ऑनलाईन संप्रेषण, कम्युनिकेशन, मीटिंग वगैरे असतील, याचं देखील आपल्याला या ठिकाणी रेकॉर्ड ठेवायचं आहे. बघा, शेवटचं आणि अंतिम क्षेत्र आहे बघा, लाभार्थ्याचे समाधान. या ठिकाणी लाभार्थी म्हणजे कोण असणारे? विद्यार्थी. तर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी व्यवस्थित अध्ययन झाले पाहिजे, समाधान झाले पाहिजे. त्यासाठी उपमुद्दे आहेत: विद्यार्थ्याचे समाधान, शिक्षकांचे समाधान झाले पाहिजे, कर्मचारी वर्गाचे समाधानी झाले पाहिजे, मुख्याध्यापकाचे समाधान झाले पाहिजे, माजी विद्यार्थी व पालकांचे समाधान, समाजाचे समाधान आणि शेवटी आहे व्यवस्थापनाचे समाधान. अशा पद्धतीने मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन अंतर्गत एकूण 6 क्षेत्रे आहेत, यांची आपण माहिती घेतलेली आहे. याची फाईल मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तेव्हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.